गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक. आपण याआधी सगळ्या प्रकारचे मोदक बघितलेले आहेत. उकडीचे मोदक, गव्हाचे मोदक. चला मग आज आपण असेच बाप्पाच्या आवडीचे मोदक बघणार आहोत. तेही आपण ओरिओ मोदक. हे सहज सोपे व 10 मिनिटात होणारे असे हे ओरिओ मोदक. मी इथे ओरिओ बिस्किटाची 4-5 पाकिटं घेतलेली आहे 10 रुपयेवाली. आता ही आपल्याला बिस्किटाचे पाकिटं फोडून एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. ओरिओ बिस्किटं मुलांना तर आवडतच असतात, पण अशा प्रकारे ओरिओ बिस्किटाची मोदकं बनवली तर मुलेही आवडीने खातात व बाप्पालाही प्रसाद होतो व खायलाही टेस्टी लागतात. आता आपल्याला या बिस्किटामधली क्रीम सेपरेट करायची आहेत व बिस्किटं सेपरेट. अशा प्रकारे मी ही सगळी क्रीम सेपरेट एका बाउलमध्ये करून घेणार आहे. आता सगळी ही क्रीम सेपरेट झालेली आहे. इथे काही पिंक कलरवाली ओरिओही आहे. आता हे बिस्किट आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहेत. तर मी तोडून हे बिस्किट असे एक एक करून ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहे. चांगली अशी पावडर आपल्याला इथे ह्या बिस्किटाची करून घ्यायची आहे. तर झाकण लावून हे बारीक असं पावडर आपल्याला या बिस्किटाचं करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता छान अशी बारीक पावडर इथे बिस्किटाची झालेली आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. असंच थोडं थोडं करून आपल्याला पूर्ण बिस्किटाचे पावडर करून घ्यायची आहे. आता इथे सगळ्या बिस्किटाची पावडर करून झालेली आहे. आता थोडंसं इथे दूध घेतलेलं आहे. आता ह्या पावडरमध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं दूध टाकत हा गोळा मळून घ्यायचा आहे. एकदम जास्त दूध इथं आपल्याला टाकायचं नाही आहे. जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क असेल त्याचा वापर केला तरीही चालेल दुधाऐवजी, नाही तर दुधाची क्रीम. तर मी थोडं थोडं करून दूध इथं टाकून चांगला घट्ट असा गोळा करून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता मी चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं दूध ॲड करून चांगला असा घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. छान असा चॉकलेटी कलर आलेला आहे. आता चमचाभर एवढं तूप घेऊन छान असं चकाकी यावी असं छान असा गोळा इथे आपला रेडी झालेला आहे. चॉकलेटी असा कलरही आलेला आहे ह्या गोळ्याचा ओरिओ बिस्किटाचा. आता झाकण लावून साईडला ठेवूया व आपण जी क्रीम सेपरेट केलेली होती बिस्किटामधून आता त्यामध्ये मी थोडंसं मिल्क पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं इथे मी 2 चमचे एवढे डेसिकेटेड कोकोनट. जर तुमच्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट मिल्क पावडर नसेल, नुसती क्रीम वापरली तरीही चालेल. फक्त ती क्रीम थोडीशी मऊ करून घ्या. त्यामध्ये थोडासा ओलसरपणा व्हावा म्हणून मी इथे चमचाभर एवढे दूध वापरलेले आहे. छान इथे गोळा आपला व्हाईट कलरचा क्रीमचा झालेला आहे मस्तपैकी. आता आपण इथे माझ्याकडे हा साचा आहे. छोटे छोटे मोदक छान होतात. एका टायमाला 4 असे मोदक होतात. तुमच्याकडे जो साचा असेल मोदकाचा उपलब्ध त्या साच्यामध्ये तुम्ही असे छान असे मोदक करू शकता. आता ह्या साच्याला एकदाच आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्या प्रकारे असं दोन्ही साईडनी मी असं थोडं थोडं स्टफ करून असं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला. आता 4ही एक साथ आपले इथे 4 मोदक छानपैकी असे छोटे छोटे मोदक रेडी होतात. तर चांगलं प्रेस करून इथे थोडंसं मध्ये प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे व्हाईट कलरचं क्रीमचं सारण बनवलेलं आहे ते यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 4ही यामध्ये व्हाईट कलरचे हे सारण मी स्टफ करून घेणार आहे आणि आपल्याला हे प्रेस करून असं पूर्ण व्हाईट कलरचं सारण त्यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे. वरतून जे चॉकलेटी कलरचे ओरिओचे बिस्किट्स आहेत ते कवर करून घ्यायचं आहे थोडंसं घेऊन. ते अशा प्रकारेही तुम्ही बनवू शकता. मस्त असे मोदक आपले छान छान एकसारखे छोटे साच्यामध्ये दिसायला एकदम सुरेख दिसतात. चॉकलेट असे वाटते चॉकलेटचेच मोदक आहे की काय. तर प्रेस करून घेतलेले आहे पूर्ण आणि अलगद असं खोलून बघायचं आहे. मस्त इथे आपले हे मोदक निघतात. तुम्ही बघू शकता किती छान असं एकदम चकाकी आलेली आहे या मोदकाला. तर अशा प्रकारे मी हे मोदक करून घेतलेले आहे. अजून एक पद्धत दाखवते, त्या पद्धतीनेही तुम्ही करू शकता. आता हा साच्यामध्ये पूर्ण हा साचा बंद करून घ्यायचा आहे व असा एक एक गोळा करून तर पूर्ण 4ही मोदक आपल्याला करता येईल असे प्रेस करून बोटाच्या साहाय्याने आणि व्हाईट कलरचे आपल्याला सारण मध्ये भरता येईल असे प्रेस करून घ्यायचे आहे. तर बोटाच्या साहाय्याने मी असं प्रेस करून घेतलेले आहे
व आपण जी क्रीमचं सारण बनवलेलं आहे ते यामध्ये आपल्याला स्टफ करता येईल. असं पूर्ण प्रेस करून घ्यायचं आहे व थोडे थोडे करून हे सारण आपल्याला यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे. व नंतर खालनं चॉकलेट जे ओरिओ बिस्किटचं चॉकलेटी आहे ते स्टफ पूर्ण असं प्रेस करून कवर करून घ्यायचं आहे. ते अशा प्रकारेही तुम्ही साच्यामध्ये हे असे छोटे छोटे मोदक करून घेऊ शकता. आणि शिवाय मुलंही सहजरित्या हे असे साच्यामध्ये मोदक करू शकतात. आता मी हे छोटे छोटे मोदक केलेले आहेत व दुसरा अजून एक साचा आहे त्यामध्ये माझ्या मुलांनीही मोदक केलेले आहेत. मस्त असे आपले इथे साच्यामध्ये सुरेख असे मोदक इथे रेडी झालेले आहेत. एकदम छान असे मोदक आपले इथे ओरिओ मोदक रेडी झालेले आहेत. तर बघा दुसऱ्या एका साच्यामध्ये मुलांनीही मोदक केलेले आहेत. अशा प्रकारे 10 मिनिटात सहजरित्या होणारे असे हे ओरिओ मोदक बाप्पाला तुम्ही नक्की करून बघा, खायलाही सुरेख लागतात. अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. तुम्हाला एक मोदक इथे मी तोडून दाखवते. मस्त इथे आपला मोदक रेडी झालेला आहे. मस्त आतमधनं व्हाईट अशी क्रीमही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू.